नमस्कार मंडळी, कशा सर्व. गणेशोत्सव चालू आहे सध्या. तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन मी माहिती देणार आहे की कोकणातले प्रगतिशील शेतकरी म्हणजे अशी लोक पुढे येणे खूप गरजेचे आहे. कारण का सध्या कोकणातली म्हणजे आत्ता आपले दापोली तालुका, मी सध्या दापोली तालुक्यामध्ये, दापोली तालुका, खेड तालुका, मंडणगड तालुका, रत्नागिरी जिल्हा, ह्याच्यातली जी लोकं आहेत गाव सोडून निघून जात आहेत, म्हणजे मुंबईला निघून जात आहेत किंवा कुठे दुसरीकडे जिथे त्यांना जसं कामाचं वगैरे साधन उपलब्ध होईल तिकडे ते जात आहेत. तर त्यातूनच आमच्या गावातले शशिकांत ठोंबरे हे जे आहेत त्यांनी इकडे गावाला, हे बघा, हे जे पाठीमागं तुम्हाला दिसतं हे पूर्ण भेंड्याचा प्लॉट आहे. तो भेंडे तयार केलेत. ह्या इकडे ते पडवळ घोसाळी आहेत, पडवळ घोसाळी शिराळी, आणि या साईडला पण पाठीमागे आहे. त्याच्या पाठीमागे ते घराच्या पुढे खालीच काकडीचाही आहे. तसंच त्यांनी मेमध्ये पण केलं होतं, पण मला मेमध्ये यायला नाही भेटलं. तर व्हिडिओवर राहिला होता. बोलले आता गणपतीला आलो आहे. लास्ट इयर मी गणपतीला आलो होते, त्यानंतर मेमध्ये पण, म्हणजे पूर्ण वर्षानंतर ह्या वेळी गणपतीला परत आलो. तर बोलले भेटलेत, तर ह्यांच्यावर एक जरा ह्यांच्याकडून माहिती घेऊया की त्यांना किती कशी अडचण आहे. तरी पण जे गावाला राहून जे स्ट्रगल करून त्यांनी जे हे केलं आहे त्याबद्दल ते स्वतःच माहिती देतील. मी सांगण्यापेक्षा ते तुम्हाला दोन शब्द सांगतील. नमस्कार मंडळी, माझं नाव शशिकांत राजू ठोंबरे, मुक्काम देर्दे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आम्ही इथे स्थानिक असताना इथल्या गाव पातळीवरती रोजगाराची कमतरता असते. पण जरी गावात रोजगार नसला पण आपण जर प्रयत्न केला तर सर्व होऊ शकतं. असं काय रोजगाराचीच आवश्यकता असते असं काही नाही. जर आम्ही आता सध्या मी भाजीपाल्याचा करतो, भाजीपाल्यामध्ये नाही बोललं तर उत्पन्न चांगलं असतं आणि सर्व रोख रक्कम पैसे रोख असतात. असं नाही की कोणाचे पैसे राहिले असे, आणि उत्पन्न चांगलं असतं. आपली माती लाल माती असली तिथं चवही चांगली असते. सेंद्रिय आम्ही जर भाजी करायला गेलं तर तिला मागणी पण भरपूर असते. बाजारच्या भाजीपाल्याला जेवढी मागणी नसते तेवढी आपली सेंद्रिय भाजीपाल्याला मागणी असते. त्यामुळे गावठी भाजी ही कधी पण आवर्जून लोक घेतात, त्याबद्दल काही वादच नसतो. त्यामुळे थोडीशी मेहनत घेतली तर आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि मुंबईतल्या ज्या धकाधकीच्या जीवनात जे प्रदूषणकारी सर्व हे याच्यातून तुम्ही हे जाऊन जे कष्ट करून जे पैसे मिळवता त्याच्यापेक्षाही पैसे इकडे मिळू शकतात. पण त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते ना, असं नाही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. आमच्याकडे इथे त्रास भरपूर आहे. तसं वानरांचा असतो, डुकरांचा असतो. त्या सर्व मात केली तरच आपल्याला दोन पैसे मिळू शकतात. ते आपण एवढं सर्व करून आपल्या ते करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यावरून आपण उदरनिर्वाह करतो आहे.
आमच्या गावातले एक म्हणजे आदर्श शेतकरी, जे आदर्श शेतकरी आता मी हॉस्टेलला होतो, हॉस्टेलला मी 5 वर्ष काढली, तिकडे आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार देतात. तर सर माझ्या नजरेत तरी आमच्या गावातले आदर्श शेतकरी म्हणजे शशिकांत ठोंबरे आहेत सध्या उद्योग. यंगेस्ट माणूस, हा माणूस ह्यांनी काय केलं होतं की एक त्यांच्या घराच्या तिथेच खाली कडकनाथचं कोंबडीचं आहे, त्यांनी पहिलं म्हणजे हे केलं होतं की कोंबडी आणायची आणि तिकडे, पण ते त्यांना तेवढं नाही सक्सेस झालं. पण शेड आहे, ते काय ना काय ते पुढे करू शकतात तिथे अजून. त्यानंतर त्यांनी मेमध्ये त्यांनी ह्याच आपण हे बघतोय जे आहे बघा, हे जे आहेत हे पडवळीचं आहे. पडवळी पीसवरती विकतात, जसं पीस असेल तसं. बाकीचं 80 रुपये 100 रुपये किलोच्या दरम्यान असे विकतात. भेंडी पण आहेत लागू, आपले भेंडी मिळू शकतात. ह्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईन आणि तिकडे तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही ते तिकडून त्यांच्याकडून घेऊ शकता. ते भेंडी, शिराळी, पडवळ, त्याच्यानंतर काकड्या आहेत अजून आणि घोसाळे आहेत ना अजून. तर आणि दुसरी गोष्ट त्यांनी मेमध्ये जो केला होता, तर मेमध्ये त्यांनी काय केलं, एक टाकी घेतली होती. माझ्या माहितीनुसार त्यांनी टाकी तिकडे विकत टाकी घेतली. आमच्या खाली नदी आहे, फणशी नदी, म्हणजे 600 मीटरवरून पाणी त्यांनी आणलं होतं आणि ते आणून ह्या इकडे चोंड्यानं त्यांनी डेव्हलप, म्हणजे चोंडे खतणे, ती मशागत करणे, परत त्याच्यात ती सेंद्रिय, म्हणजे गावच्या मातीत. आपल्याला गावाला तुम्ही आलात की गावच्या मातीतली चव, म्हणजे आता तुम्ही मुंबईमध्ये असलात किंवा दुसरे पुणे शहरात जो कुठून व्हिडिओ बघत असाल तिकडे कसं ती माती कुठून मिळतो तुम्हाला माहीतच नाही, भाजीपाला कसा काय असतो तो. इथे आम्हाला आज ह्या वर्षी गावाला आल्याच्यानंतर एवढी फिलिंग, एवढं चांगलं वाटलं की आपल्या गावातल्या मातीतलीच आपल्याला भाजीपाला ह्या 5-6 दिवसात इकडे खायला भेटला. म्हणजे किती एकदम आनंदाची पण गोष्ट आहे. आणि कोणतरी आपल्यालाच एक माणूस पुढे जातो, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवाराचं शेअर करा, जेणेकरून जे आपल्या ह्या दापोली तालुक्यातल्या आजूबाजूच्या तिकडच्या भाजी मिळू शकतो. जेवढी क्वांटिटीमध्ये भाजी पाहिजे असेल. भेंडी तर खूप आहेत, कमसे कम आता जरी भेंडी काढली तरी 50 किलो भेंडी निघू शकतात. अजून काकडी आहेत, काकडी पण 25 किलो काकडी आहे मी बघितले तर. पडवळ पीसवर पडवळ तरी कमीच आहेत. वांदरांचा खूप त्रास आहे इकडे. वांदरांसाठी काय उपाययोजना असेल तर तुम्ही सांगा. मागे पण आमचा एक दापोलीतला ग्रुप आहे, मी शेतकरी संघटना काहीतरी सह्याद्री शेतकरी संघटना म्हणून, तिकडे पण ते काय जण आहेत ते आवाज उठवत असतात. पण त्यांना स्थानिक हे नेते जे आहेत त्यांचं पण काय ना काहीतरी सपोर्ट पाहिजे. आणि हे जर सपोर्ट केल्याच्यानंतर असे खूप जण होऊ शकतात, जे ह्यांनी जी मेहनत आहे ती मेहनत घेऊन पण ते त्याच्यातून काय ना काहीतरी करतायत. तर ती गोष्ट एक चांगली वाटली आणि बोलतो त्यांना एक सपोर्ट करूया. त्याच्यासाठी एक छोटासा एक त्यांना हातभार लावण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा व्लॉग कमेंट मी नक्की कळवा. आणि तुम्हाला जर भाजी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही भाजी तुम्हाला अवेलेबल होईल, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तर. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लिंक जे सर्वांना शेअर करा, जेणेकरून दापोली तालुक्यातले जे कोण असतील त्यांना जी भाजी पाहिजे असेल तर ती भाजी पण अवेलेबल होईल. आणि जी शेतीविषयक माहिती थोडं कोणाला तरी ह्याच्यातून स्पिरिट मिळावा, हा छोटासा प्रयत्न व्हिडिओ बनवण्यामागचा.